आज कायद्याला धरून निकाल दिला जाईल। कायद्यातील तरतुदी आणि संविधानाच्या नियमांचं पालन करून सर्वांना न्याय मिळेल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। आमदार अपात्रता निकाल वाचनाचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार। विधानसभा अध्यक्षांची विधानसभा अधिकाऱ्यांसोबत बैठक। अध्यक्षांचे अधिकाऱ्यांना आदेश। त्यासाठी वेगळ्या वेब लिंक्स दिल्या जातील। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची स्नार्को टेस्ट करा। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची खळबळजनक मागणी। ठाकरेंचे आमदार अपात्र झाले तर त्यांना तातडीने आमच्या बैठकांसाठी हजर राहावं लागेल। आमच्या प्रतोदांचा व्हीप पाळावा लागेल, अन्यथा ते कायमचे अपात्र होतील। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। निकाल खऱ्याच्या बाजूने लागणार। मताधिक्य पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल असेल। संजय बांगर यांना विश्वास। मुंबईत असलेले शिवसेनेचे सर्व आमदार दुपारी 3 वाजता बाळासाहेब भवनात एकत्र येतील। निकालानंतर काय करायचं याविषयी चर्चा केली जाईल आणि मग सर्व आमदार विधान भवनात जातील। देशाच्या संविधानाप्रमाणे 40 गद्दार बाद व्हायला हवेत। पक्षासाठी नाही तर देशासाठी हा निकाल महत्त्वाचा। आदित्य ठाकरेंची आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंनी रडगाणं बंद करावं। आम्हालाही संविधानानुसार निर्णय अपेक्षित आहे। संजय शिरसाट यांची आदित्य ठाकरेंवर टीका। आमदार अपात्रतेचा निकाल ही मॅच फिक्सिंग। खासदार संजय राऊतांचा आरोप। तर निकाल ठाऊक असल्यामुळेच पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा आणि मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा। संजय राऊतांचा दावा। आजचा विधानसभा अध्यक्षांचा निकाल देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा। विधिमंडळाचे अधिकार कायम राहण्यासाठी निर्णय महत्त्वाचा। काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।